आले का बाजी? हा चला ठीक आहे. आता आहे बा हो मी लिहून घेतला एका कागदावर विक्री चिठ्ठी आपल्या गाडीची या. हो आपल्याला जे लकी ड्रॉत गाडी भेटली का नाही संतोष टुकटुकीनं 50,000 विकत घेतली. हो बाईजवळ पैसे दिलेले आहे. हो आपण याच्यावर असं बागायदा लिहून दिलेला आहे की बा पैसे मिळाले. आता फक्त असं असं आहे बा. हो पहा म्हणलं आता सही करून द्या तुम्ही. बाबा म्हणजे इकली बी का रे? सांगा आता काय 50,000 आले? बरं बरं. काय मग काय वाचून दाखवू ना, काय लिहिलं काय नाही? बरं वाचून दाखवू दे संतोष वाचून दाखव. हो म्हणजे कसं हा त्याला बी नाही तर बाबा घराच लिहून घेतलं का पाय वाचून दाखव त्याला. वाता ना तुम्हीच वाता ना मापेक्षा तुम्हाला वाचायत ना. वाता वाता बरोबर वाता. एकाला ऐकू येते एकाला येते नाही वाटते. हा पहा आता बरोबर ऐकून घ्या. तर लिहून देणार आहे काशीनाथ गैबानी राहणार रामपूर. लिहून घेणार संतोष टुकटुकी हल्ली मुक्काम रामपूर. तर आता याच्यात असं लिहून दिलेलं आहे की बा लकी ड्रॉमध्ये मिळालेली गाडीचा नंबर अजून अप्राप्त असल्यामुळे गाडी ही अशा अशा रंगाची लाल रंगाची आहे आणि लुना TVS आपलं काय हेवी ड्युटी 100. तर ही गाडी यांना आज विकल्या जात आहे. मला जरी मिळाली परंतु माझी आर्थिक अडचण असल्यामुळे मी ही गाडी विकत आहे. याच्यात माझा कोणती तक्रार राहणार नाही असे मी लिहून देतो. मला पैसे पोचलेले आहे त्यामुळे पैशाबद्दल कोणती कोणाची अडचण राहिलेली नाही. दोघांच्या साक्षीदार साक्षीदार खाली सह्या करा. घ्या आता ते खाली लिहून द्या. टीप वाचून द्या. टीप वाचून दाखवून द्यायले. ती पैसे आहे काशीनाथ गैबाने यांनी आता हे पैसे घेऊन पावलेले असल्यामुळे तो कोणत्याही प्रकारचा दावा आता करणार नाही असे मी लिहून देतो. असं मी माझ्या सहीनं इथे लिहून दिलेलं आहे. समजलं? घ्या आता मारा सह्या. बरं म्हणजे आता हे संतोष टुकटुकीची गाडी झाली नाही का आणि पैसे भेटलेले आहे. आता काही अडचण नाही संतोष. हा ठीक आहे. मग आता तुया याचा काही संबंध नाही. आता गाडी तुई. चला घ्या आणा सही मारून देतो. पण कमीत कमी अगोदर तर सांगत असतं का नाही? काय चिवडा भाजून गेला असता काही ना काही संग लागत नाही का? का तिथं काय काय नेता तुम्ही? हा 2 ड्रेस घेतले चालले आपले काय आहे तिथं? अरे काय तुम्ही का नाही इतकी नका काळजी करत जो मी आहे बा उपाशी राहणार माणूस आहो का. मग काय सगळं आमदार निवासामध्ये बिस्लरी पासून कॉफी जेवण आपलं नाश्ता सगळं व्यवस्थित भेटते. काहीच त्याची गरज नाही. मग काय तर बसले का तिथं का आम्ही काय बांधकामाचे का रोडचे कामं करायला लागलो का? काही आपलं बोलून राहायला काही समजत नाही समजत नाही. हां महत्त्वाच्या मीटिंग असते तिथं वेळ नसते. वेळेला महत्त्व आहे तिथं. मग जा आता तुम्ही. आता आम्ही कसं चेतन गाडी काढ पटकन आम्हाला जाऊ द्या. लवकर निघ नाही अजून फालतू काही आता तर बसा लागेल. हो ते सगळं बरोबर आहे पण पैसे घेतले का म्हणलं संग म्हणजे तिथं मग अजून मग आपल्याजवळ पाहिजे ना काही अडचणले. हा पैसे आहेत ना. आता काय पैशाचं पाला ते 3.5 लाख रुपये ना बाबा दोघांच्या खिशात. पैशाची काही चिंता करू नका. आमच्यावर 2-3 हजार रुपये आहेत आणि फक्त तिकीट पुरता आवश्यकता आहे. बाकी सगळं तिकडेच आहे. आपल्याला काही खर्च नसते. बरं मग ठीक आहे ना. मग चालते ना. हो मग आता तुम्ही या. हो चेतन गाडी पोहोचून दे आणि फाट्यावर तिथून लगेच बसून दे द्यायला. तू थांबतो काशीनाथ आला वाटते. अरे काशीनाथ अरे आला का रे काशीनाथ? अरे का शिवलाल भाऊ चालले का मग? हो तेच म्हणलं. बरं जा बा मग आता. म्हणलं या तेच म्हणलं गेले का काय जायचे आहेत. हो आता झालं तिकडून मग तुम्ही सांगितलं ते. असं ते गाडीचंच का इकली वाटते मग नाही टुकटुकीले लिहून घेऊन घेतलं ना बरोबर साक्षीदार हे ते सह्या म्हणजे कसं अडचण नाही बा. उद्या चालून नाही त्यानं म्हणाव. हा माईनोई गाडी असं नाही म्हणाव. नाही पैसे भेटले ना सगळं झालं लिहून घेऊन साक्षरी डॅनी आबाजीची तुमच्या बाबाची सगळं पद्धतशीर. तुम्ही गाडी इकली ते नाही? हो काय मला कोणी सांगितलं मी घेत होतो. हो ना पण ते शिवलाल भाऊ सांगायलाच पाहिजे होतं ना. मी आधी त्याच्याशी बोलून आलतो ना. असं झालं ते नाही तर मग तुला दिलेस ते मी आता. हा जाऊ दे आता दिले कडे मी जाऊ दे आता ते. मग येऊ का मग आम्ही आता? हो चल घे बरं आपलं चेतन गाडी काढ चला आता बॅग अंदर ठेव रे बा भूषण चला. हा ना म्हणलं अभ्यास गिभ्यास बा ITI आता दुसरं वर्ष आहे तू काय लक्ष दे म्हणलं भूषण. चांगल्या एखाद्या ठिकाणी म्हणजे कोणत्या इलेक्ट्रिक खात्यात हे ते लाईन माईन हे ते काही ना काही जमलं पाहिजे बरं. हा चेतन तू बी जरा पेपर गिपर बरोबर देत जा आता. हा काही ना काही तलाठी फलाटी काय तर निघाला पाहिजे का? नाही चालूच आहे ना. चालू नाही काय झालं मग हे पुस्तक आणलं वाचा ते वाचा हे वाचा चालूच आहे. चला जाऊ द्या मग काही हरकत नाही. हा चल द्या तुम्ही अभ्यास तसं काही अडचण नाही म्हणा. आता आमदार साहेबाला भेटून एखाद्या ठिकाणी तुला ऍडजस्टमेंट करतोस मी. तसं आपल्याला बहुतेक PS करणार आहे ते आता. चल येतो मग काशीनाथ आता. कसं त्याने आमदार साहेबांना बोलावून होऊन जाणार आम्हाला. चला ठीक आहे 8-15 दिवसांनी येऊ मग. या मग. हो पाहिजे म्हणलं आपल्या भूषणले कुठे एखाद्या ठिकाणी लागलं नोकरीचं तर जरा साहेबाला विचारता द्या. हा ठीक आहे मग या मग आता तुम्ही जाय भाऊ चेतन कर गाडी सुरू जाय भूषण. मानोऱ्याहून का? असं हो का? कोणतं म्हटलं? रोहित वेल्डिंग हो का? बरं हो ना ठीक आहे ना. मला फोनावर फोन सुरू झाले. कोणा नंबर दिला काय माहित मायाला का? कोणा दिला तुम्हाला नंबर? मला आता त्या तराड्याचा आला आता गुरुदेव वेल्डिंगवाल्याचा. शेलूचा फोन आला ते गाडीची बॉडी बनवायची आहे का म्हणे. हो ना मी आता करीन विचार करीन आणि पाठवीन कुठं पाठवायची ते. कसं एकदम नसते ना निर्णय. आत्ता तर घरापाशी गाडी आली माया मग काय तर. हो ना तरी म्हटलं आपण वाजवी दरात देतो तसं म्हणजे असं आपण म्हणजे पत्रा चांगला वापरतो चांगली क्वालिटी देतो बा. पाय म्हणलं तेवढं मारुतला धुटके नंबर दिला तुमच्या लाईनी जवळ नाही का. त्यानेच नंबर दिला म्हणजे आमच्या सासरेबाला गाडी लागला म्हणजे छोटा ती त्याची मागची बॉडी बनवून द्या म्हणजे चांगली माल चांगला गेला पाहिजे म्हणजे रट्टवून. त्याला मोठी गरज हो ना. त्याला वाटते मायाच होय का? हो ते बरं ठीक आहे ना. हो ठेवा तुम्ही आता. हो मी सांगतो काय तुम्हाला. हो ठीक आहे धन्यवाद.
कसं आहे आता हो म्हणजे कसं आहे लोक म्हणजे आता गाडी माई हो सगळं माय आणि आता त्याला काय ज्या हं त्याची बॉडी बनवायला याले फोन त्याले फोन म्हणजे कमिशन काहीतरी बा त्याला भेटते ना मग असं लोक आहेत हो लाईने जायला काही गरज इतकी हो ना मोठ्याची बी 2-3 के फोन आले पाहिजे म्हणे काही सांगू का म्हणे तुम्हाला येऊ का असं असते म्हणलं मग नाही तर कोणी कुत्रं येत नाही लगाचं. हा पण आता त्याला काळजी वाटते म्हणून त्याला वाटते आता गाडीचं काय करतील हे काय नाही म्हणून ते मग सोयीत राहते ते आता शेवटी आपलं कोण आहे करणार जवळशिवाय हा मग त्यालाच काळजी नाही का काळजी मग काय तर मतलब आहे सगळे मग त्याला वाटते आपण जरा पुढे पुढे केलं म्हणजे मग आपल्याला देईल बा गाडी असं आहे न ते एरी काय सासऱ्याला काम आहे हो पण मी काही कोणाला गाडी देतही नाही सध्या हो पहिली एखादा ड्रायव्हर इथं नाही रे भानू एखादा ड्रायव्हर पाहिजे बरं असला तर हो, आपण भाड्याने देऊ कायले आपण जवळ देऊ आतापासून आपल्या हातचं सगळं देऊन बसा ना आपण काय कटोरा घेऊन हिंडाव का. बरं 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 सांगतो ना मग मी हो एखादा पाहतो मी न घेणार असला तर मग तसा जर असला तर मग त्याला तुम्ही बोलून घ्या काय देता महिना काय नाही असं तसं. पाहू ना हो ना आता सोयाबीनचा सीझन सुरू झाला की चालते ना कसे पैसे होते नाही यायची मग हो ठीक आहे ही आपल्याला द्यायचं नाही कोणाला आणि भाड्यानं चालू द्यायचा आपलं वावरही होते आणि याच्यावर लक्षही होते हो चला जाऊ द्या आता हो पेड्याचं आणलं ना ते आणि डब्बा आणते अंदर वाटून द्यायला आहेत नाही हो जाऊ तिकडे हो चला पूजापातीत झाली सगळं झालं भानू आज आता मुक्कामीच राहतो उद्या सकाळी चालला जाय 8 वाजता. आज मुक्कामी हो ठीक आहे आता पेढे वाटून देऊ का मग आणा मला मावशी मग वाटून देतो. हो चालले मी पेढ्याचा डब्बा आणतो आणि वाटून दे मग हो सगळ्याला वाटून दे आसपास आलेच मी. अरे वाटते शोरूमवाल्याच फोन आता नाही का हो ना आता दोघांची येऊन गेले आता हे बी हॅलो हां हां बोला बोला. हॅलो हां नमस्कार तुम्ही आपलं एक्झिक्युटिव्ह मॅनेजर बोलतो म्हणलं मारुती सुझुकीमधून आणि आपले टी व्ही एसचे जे काही आपलं इथं एक्झिक्युटिव्ह मॅनेजर आहे ते सुद्धा आलेले आहे तर आपल्याला पत्ते पाहिजे आहेत की आमचे जे लकी ड्रॉमध्ये तुम्ही आता गाड्या वाटणार होते आमची 4 व्हीलर आहे समजा यांची टी व्ही एस आहे तर बाकी जे आहे तर त्या व्यक्तींचे आम्हाला पत्ते ॲड्रेस वगैरे तुम्ही पाठवलेच नाही अजून बरोबर तेच म्हटलं मी वाट बघत होतो आम्ही येणार आहोत तिकडे. हो हो बरं बरं ठीक आहे ना हो बरं सोबत येऊ राहिले का तुम्ही टी व्ही एसवाले आणि तुम्ही समजा सुझुकीवाले बरं या ना मग हो तर बा टी व्ही एसची जे लुना आहे का नाही ते आपलं काशीनाथ गैबान नावाच्या व्यक्तीला भेटलेलं आहे रामपूरच्या हो तर तुम्ही रामपूरला आले तरी चालते. आणि दुसरी गोष्ट तुमची मारुती सुझुकी जी आहे ते काही पत्ता टाकतो तुम्हाला त्या गावचा द्यायचा गुलाबराव काहीतरी नाव आहे द्यायचं हो तर त्यांना ते भेटलेले आहे हो ते टाकून देतो पत्ता वगैरे सगळं मोबाईल नंबर सगळं बरोबर द्या मोबाईल नंबर वगैरे सर्व देऊन द्या म्हणजे कसं टेन्शनचं काम नाही तसं आम्ही प्रत्यक्षच जाणार आहोत त्यांच्या घराकडे चेकबुक वगैरे हे ते इन्स्टॉलमेंट भरता का काय करता विचारणार जाऊ ठीक आहे मग बाकी कोणाचा फोन आला होता का बाकी महिंद्रावाले हे ते समजा ॲटो नेला वाटेल तुम्ही हो त्याला द्यायला पत्ता दिला जे ऑटो आहे का नाही ते चोर खोपडीचे आपले मामा लुटर आहे त्याच्याकडे आहे तिकडे गेलेत ते बहुतेक आणि बुलेटचा लखलकी जे आहे ते आमच्या गावातच आहे सध्या अजून त्याचे वडील तर ते बी येऊन राहिले तर बाकी राहिलं फक्त ते आपलं छोटा यशवाला आहे ना ते भुजंगराव देंडकेला गेलेला आहे त्याचे आपले एक्झिक्युटिव्ह मॅनेजरचा फोन आला होता तेही गेलेले आहे म्हणजे हे सगळेच गेले वाटते नाही का हो बरं चला आम्ही येऊन राहिलो 2 जण सोबत ठीक आहे मग चला आपण पहिले ते कोण गुलाबराव तिकडे जाऊ 4 व्हीलरचं नंतर मग आपलं रामपूरला हो ठीक आहे चला ठीक आहे ठेवतो मग ठेवतो हो ठेवा आता काय होईल तो बने का हो आता हे सगळे तर येऊन राहिले आज हो या मग या ठीक आहे तेच म्हणतो हो ना आम्हाला वाटलं होतं म्हणतो पाहिल्यासारखं आहे हो तुम्ही आपल्या शोरूममध्ये भेटले होते नाही का हो ते आपलं लुना आम्ही घ्यायसाठी आलो होतो असं काय कुकडे होतं काय म्हणजे कोणाला भेटीला आले ठीक आहे बरोबर ओळखलं आता कारण की त्या दिवशी तुम्ही पण होते तर ते तुमचे जे अध्यक्ष मंडळाचे त्यांनी आम्हाला जे 5 ॲड्रेस दिलेले आहे 5 कंपनीला तर ते आपापल्या पद्धतीने चाललेले आहे तर आमच्याकडे टी व्ही एस लुना आहे आपली तर त्यांच्याकडे जायचं आम्हाला हो काशीनाथ गैबानी हो यांना लागली म्हणून आम्हाला त्यांनी पत्ता वगैरे डिटेल दिलेला आहे त्यांचं घर आपल्याला माहिती आहे का इकडे कुठं आहे म्हणून जवळपास आहे का फिटलं आता काशा नाही का फिटलं असं हो का म्हणजे त्याला कोण भेटायला चालली समजा काय अडचण काय समजा काही नाही बस ते उर्वरित पेमेंट घेणं आहे त्याच्याकडून आणि बाकीचे काही कागदपत्री नावं करणे हे ते सगळं काही जुन्या व्यक्तीच्या नावानं जे आहे समजा मंडळाने जे नाव दिले होते ते रद्द करून त्याच्या नावानं करायचं आहे समजा हो बरोबर माझ्या नावानं छोटा येत घेतला होता हो त्याचा फोन आला होता मग तिथून तर त्यानं माझं नाव कट केलं ज्याला भेटलं त्याला समजा त्याचे नाव केले आता हो बरोबर आहे तुमचं तेच म्हणलं तर त्याचं घर दाखवता का मग काय म्हणते रे म्हणलं काय आहे काय भाऊ कोणाचं घर पाहिजे काशीनाथ गैबानी ईशीनाथ गैबाने म्हणतो म्हणा काय नाही बुवा ईशीनाथ गैबाने तर नाही बुवा आमच्या गावात काशीनाथ गैबाने आहे बुवा तेच मग काशीनाथच म्हणलं ना मी काशीनाथ गैबानी तेच ना भाऊ ईशीनाथ नाही ना काशीनाथ आहे ना ते काशीनाथ गैबाने होई ते मोठा ते काशीनाथच म्हणता ना मुका बसून जरा थांब ना जरा मशीन जवळ ठेवत जाय तू नाही हे बा तुम्ही काही काळजी करू नका तेच होईल ते काशीनाथ ते ऐकू येत नाही जरा असं आहे झालं ना तेच म्हणा पण कधी नाही मी काय म्हणतो ते गाडी तर त्या यानं घेतली रे म्हणलं रात्री काशीनाथनं ते याली इकली ना ते आपल्या टुकटुकीले संतोषले काही इकली बघ मला तर माहिती नाही काही इकली अजून तर त्याच्या नावे नाही झाली निघली का त्यानं बापरे रात्रीतून विकली म्हणते गाडी अरे अजून तर ते नावे नाही झाली अरे म्हटलं आमच्या अजून कंपनी नावे करून नाही दिली त्याला त्यानं परस्पर विकली का हो ते काय अडचणी धाव म्हणे बा सासऱ्याच्या बिमारीसाठी हो ते गेला आणि ते आत्ताच गेला ते अर्धा घंटा झाला सासऱ्याच्या घरी हो आत्ता ऑटोनं बसून गेलेत ना दिसले नाही का
बापरे, मग आता कोण मग काशीनाथ कोणाला इकली म्हटलं तुम्ही? काय नाव म्हणलं त्याचं? तर समोर संतोष टुकटुक इकलं. रात्री आम्ही साक्षीदार आहोत त्याची. मग काय तर जाऊन त्याच्या घरी चला, दाखवून देतो बोलले. जा रे बा कंदीला, जा दाखवून दे म्हणलं. अरे बापरे, मिळाले का आता नाही का काशीनाथ? पळायला वाटते रे, पळायला हो फिटवलं. संतोष टुकटुक फिटलं गाडी, केवढ्या जिंकली किती नाही. चला म्हणलं कोण दाखवते ते घर दाखवून द्या म्हणलं, कोणत्या टुकटुक फुकफुक द्या लवकर द्या. हो, चला गाडी इथंच राहू द्या, चला गाड्या चला मग चला. हेच आहे म्हणलं संतोष टुकटुके. हो तर हे याच्या बहिणीचं घर आहे. हो ते बहीण आहे त्याची. म्हणलं आहे बा आपलं हे जे आहेत की नाही, आपलं गाडी जी आली तुमची लुना, त्याच्यावाले आहेत हे माणसं. हो काय म्हणते पहा तुम्ही. असं हो का? बरं, आता काय झालं बाबा? काय साठी कागदपत्रासाठी आले असं? हो, बरं बोला ना, सांगा मला साहेब काय होतं? काही नाही म्हटलं, आपलं हे जे गाडी आहे हो तर ही जी लुना आहे की नाही, 65,000 काहीतरी 200-300 रुपये काहीतरी आहे त्याचं अमाऊंट. पूर्ण क्लिअर कागद वगैरे दाखवतो तुम्हाला. आपण कसं थोडंसं आतमध्ये बसून घेऊ वसरीमध्ये, आणि तुम्हाला याचं मी समजावून सांगतो की आता बाकीच तुम्हाला पेमेंट भरायचं किती आहे. डाऊन पेमेंट 25,000 जमा झालेला आहे. उर्वरित रक्कम समजा साधारणतः 40-42,000 रुपये आपल्याला द्यायचे आहे समजा, किंवा मग इन्स्टॉलमेंट लावून घ्यायचे आहे. हो या संदर्भामध्ये मग थोडंसं कसं बसून बोललो असतो. अरे बापरे कशात दिली रे टोपी? हो कशात दिसतं मला, कशा एवढ्या लवकर कसं काय गावाला गेलं असं आहे का ते? हो याला इकडे रे, हो फिटलं रे बाबा हे. आम्ही इथं घेतली ना, आम्हाला काय माहिती आता काय पैसे द्या लागते आम्हाला? आम्ही दिले ना पैसे. अरे हो, पण तुम्ही कोणाला दिले, कुठं भरले? रिसिप्ट असेल ना, आमच्या शोरूमला येऊन भरले का तुम्ही? बाबा आम्ही ते काशीनाथ गैबानेपासून विकत घेतली, त्याला लकी ड्रॉट लागली ना. हो, तर आम्ही 50,000 रुपये देऊन गाडी घेतली रात्री. साक्षीदार आहे एक परी. अरे बाबा, ती गाडी आमच्या कंपनीची आहे सध्या, अजून कोणाच्या नावे झाली नाही. आणि आमच्या याला पहिले तुम्ही फक्त 25,000 रुपये डाऊन पेमेंट आपल्या या कमिटीनं भरलेलं आहे तुमच्या गावच्या त्या आपल्या समितीनं. तर आता ते बाकीची उर्वरित रक्कम तुमच्याकडून घेण्या किंवा इन्स्टॉलमेंट लावण्या आहे. हा तुमची गाडी नाही ती सध्या, आमचीच गाडी आहे कंपनीची. होतं का? आम्ही तर 50,000 रुपये दिले ना त्या याला काशीनाथ गैबानीने. त्याला मागा ना तुम्ही, ते मला कधी काय मागता बा? आम्ही कोणालाच मागत नाही. आमची गाडी ज्याच्या घरी आहे त्याला आम्ही मागतो, समजलं काय? हो गाडी ही आमची आहे. आणि लवकरात लवकर तुमचं काय म्हणणं आहे ते मला क्लिअर सांगा, नाही तर गाडी आम्ही घेऊन चाललो. पण आम्ही गाडी 50,000 घेतली ना बाईक. मग आता आम्ही अजून कशी गाडी देऊ आता? कोणतं काम आम्ही? अरे तसं नसते संतोष तो आले का? खाली विकत घेतली ते? हा कसं काय? तुला कोणी सांगितलं घ्यायची इकडले का? मग अजून त्याच्या नावावर नाही झाली, काही नाही, कशी काय घेतली का? मला त्याच माहित नाही. लाटली आला ते म्हणे, मला अलता नाही म्हणे, थारला भीमाला आहे म्हणे. हो 50,000 रुपये देतं का? तर मग मी ते घेऊन घेतली बा. हो मला काय माहित असं आहे म्हणजे. हे बघा काय तुमचं, तुम्ही काय करून राहिले सांगा. पैसे भरून राहिले का नाही भरून राहिले एवढं सांगा फक्त आता, बस. बाकीचं मी काय आता जास्त बोलत नाही. पण आपण बाबा आम्ही देऊच कसे पैसे म्हणलं, आम्ही दिले ना, आता कसं काय करावं हे? आता काय करावं काय? अरे त्या मंडळाचं नाव घालून नाही का? अरे मग तुम्ही असं करा ना, म्हणलं बाई हे बा माऊली रात्री आला की त्याला म्हणा मंडळवाल्याला भेटा म्हणा, कसं काय केलं म्हणा तुम्ही. हा कोण कसं काय केलं काही समजायला मार्ग नाही, त्या काशीनाथ लिहू द्या. ते सांगाच लागेल बाबा मग आम्हाला. मग हे कसं काय? 2-2 किंवा आम्ही पैसे भराव का? मग नाही येऊ द्या ते काशीनाथ भोवले. आणि म्हणलं हे बा साहेब उद्या या तुम्ही. हो आज आम्ही काहीच नाही बोलू शकत. हो ते मंडळवाल्याला विचारेल, नाही त्या काशीनाथ गैबानेपासून पैसे घेईन, पण तिकडे तुमचं पाठ बसा काही बी. आम्ही तर अरे पण तुम्ही घ्यायलाच नव्हती पाहिजे ना, कोणते कागद नाही कसे नाही, अशी कशी घेतली तुम्ही गाडी? मग तर काही हरकत नाही, मी एक दिवस थांबतो. उद्या तुम्ही काय करायचं ते करा. एक तर पेमेंट घेऊन जाईन, नाही तर गाडी घेऊन जाईन. हा चला येतो मग. चला साहेब चला. मग आता आपल्याला ते कोण गुलाबराव नाव आहे त्याच्या इकडे झालं नाही का? हो ऑल्टो घेतली त्यांनी ती. हो चला मग तिकडे जाऊ आपण आता. येतो मग आम्ही. हा उद्या तुम्ही काय करायचं ते तुमचं करून घ्या फायनलाईज, आणि उद्या गाडी तयार ठेवा. ठीक आहे म्हटलं, गाडी कुठं जाऊ देऊ नका, नाही तर मग फालतू खूप दंड पडेल ना. चला चला साहेब. पहा म्हणलं आधार कार्ड आणि अजून काय पाहिजे मग तुम्हाला? काय म्हणजे इलेक्ट्रिक बिल आणि बाकी अजून काही? झालं मग तेवढ्या नावानं होऊन जाते का मग आपल्या? बाकीचं काय करावं लागते का अजून? नाही बाकी तर आहे म्हणा बरोबर, आधार कार्ड पॅन कार्ड ते इलेक्ट्रिक बिल हे ते त्याचा विषय नाही आहे. हो 2 फोटो आहे ते सगळं झालं. फक्त आता तुम्ही मला एक तर चेक द्या, नाही तर मग कसं इन्स्टॉलमेंटबद्दल कसं काय करायचं ते सांगा. कारण की डाऊन पेमेंट आता आपलं जमा झालं 1.5 लाख रुपये. बाकीचे अजून तुमचे समजा आपल्याला 4,80,000 जमा करणं आहे. बाकीची उर्वरित रक्कम तुम्हाला जमा करायची आहे. समजा जवळपास 3-30 पर्यंत काहीतरी 3-3.5 पर्यंत सगळं येऊन जाईल ते सगळं. LIC पॉलिसी वगैरे हे ते सगळं. तर मग बघा ते कसं करायचं. तर मग हो तुम्ही इन्स्टॉलमेंट लावू इच्छिता का मग पूर्ण पेमेंट देता? हो का चेक देता? म्हणजे काही समजून नाही राहिलं बा कायचं चेक आणि काय. चेक काय देऊ म्हणलं मग? चेकचं काय काम आहे तुम्हाला? चेक काय द्यायचा? काय डोकं आहे का नाही? अरे आतापर्यंत मी काय पिसून राहिलो होतो की बा हे जे ऑटो आहे याचे बाकीची उर्वरित रक्कम 330-340 पर्यंत जे काय येईल ते तुम्ही नगदी भरता का? काय इन्स्टॉलमेंट लावू मग? 20,000 रुपये महिना. काय बोलून काय राहिले म्हणलं तुम्ही? काय पिसायला का? हो काय डोकसा आहे का नाही तुम्हाला? लकी ड्रॉची गाडी भेटला ना मला ते. मग आता काय पैसे ना आता काय राहिलं? मग आणली मी ते गाडी, माय काय आहे आता याच्यात नाही, मी काय पैसे भरू? आउट हे गेले का? अरे म्हणलं भाऊ, म्हणलं हे गाडी जे डाऊन पेमेंट भरून नेलेली आहे त्यानं, तर हे तुमच्या नावे करासाठी त्याने तुमचा पत्ता दिला की बा तुमच्यापासून पैसे घ्या. मग हो त्यानं थोडी भरले काही ते लकी ड्रॉवाल्यानं. काय बोलून राहिले म्हणजे? मग काय आमच्या पोकंडे आमचेच पैसे घेऊन आम्हाला काय देऊन राहिले ते? अरे म्हणलं त्यांना हरामखोराने 1-1 लाख रुपये तर आमच्यापासून उपटले बी आधी. मग 1 लाख रुपयात बा तुम्हाला लावून देतो न असं करतो. आणि आता तुम्ही म्हणता की बा 3.5 लाख भरा, म्हणजे काय जीव घ्या का फाशी घ्या बा? म्हणजे अरे मग मी म्हणतो तुम्ही 1 लाख रुपये कशाला दिले? कशाचे 1 लाख रुपये दिले तुम्ही? अरे ते त्याचेच 1-2 माणसं ज्यानं लकी ड्रॉ केला का नाही त्यानंच आम्हाला म्हणे बा तुमच्या भरोशावरच लकी ड्रॉ आहे म्हणे.
हो तर चिल्लर चाल्लर सामान समजा फुकट, आणि आमचे 5 लोक असे आहो आम्ही की आमच्यापासून 1-1 लाख रुपये घेतला त्याईनं, आणि त्याईले आपले हे मोठे मोठे वाहनं लागले. मग आता कायचे पैसे आम्ही देऊ? आता कायचं काय द्यावं लागेल आम्हाला? बापरे, म्हणजे समजा समजा लकी ड्रॉवाल्यानं वाऱ्यावरच भारी बांधले मग सगळं, म्हणजे जवळचं काहीच नाही, उलटी कमावली वाटते आहे ना. अच्छा, म्हणजे तुमच्यापासून 1 लाख घेतले डाऊन पेमेंटमध्ये, आता समजा तुम्हाला गाड्या मस्त मारून राहिले. बाबा बाबा, मग मुश्किल झालं मग आता इथं. पण आता त्याला इलाज नाही ते. हो, कारण की आम्ही तर गाड्या कसं ज्याच्या घरी आहे ते उचलून देणार आहोत. तुम्ही पहा आता तुमचा निर्णय काय घ्यायचा ते. असं कसं काय? म्हणजे अरे मी हे गाडीला हात बी नाही लावते, तुम्ही लकी ड्रॉवाल्याला जाऊन मागा पैसे. हो, मला नका सांगू. कसं कसं काय होणार आहे? तुम्हाला तुमच्या घरापुढे गाडी दिसल्यावर आम्ही घेऊन जाऊ ना. आमच्याकडे चाबी आता घेऊन जाऊ शकतो आम्ही, तुम्ही जास्त टरेल करसान तर. बापा, मग तुम्ही तर इकूनही गेलं आणि तिकूनही गेलं, हे कसं मग? पहा तुम्ही, आम्ही पोलीस लावून गाडी नेऊ. हो, मारामाऱ्या झाल्या ते पाच बस तुम्ही. आमची गाडी आहे ती. हो, अजूनपर्यंत कोणाच्या नावे नाही झाली. तेच म्हणलं, तुमचा निर्णय तुम्ही घ्या. उद्या येतो आम्ही. नाही तर गाडी इथं ठेवून द्या, नाही तर पैसे रेडी ठेवा. नाही मेला आता, ते शिवले मेला, ते पंचमंडळ कोणतं ते कमिटीवाले मेले आता. मग असं कसं काय 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 लोकांना घुमून राहिले का? 4-5 लोकांना जमा करतो मी, सगळ्यात सगळी या म्हणतो तिथं. मग असं कसं काय डाऊन पेमेंटवर गाड्या देऊ राहिले का ते? कोणता लकी ड्रॉ येतं? ठीक आहे ठीक आहे, जा तुम्ही आता. उद्या बघा बा, तुम्ही काय करायचं ते तुमचा निर्णय घ्या. उद्या आमचं तयार ठेवा काय? ठीक आहे, चला साहेब, तिकडे जाऊ आता. बुलेट गिलेट हे बाकीचं चला. या साहेब या. बस हेच घर आहे. या ना काकाच आहेत आपले. मग काय वावर पट्टीन आपल्या जिकडे जाय, सगळा कारभार आपला आहे. या मग काय, या 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 लवकर या. कोण होय म्हणा नाही मग. हा काय संजय कोणाला आणून राहिला घरी? आता नसतं तर आपण कोण होईचं बाबा? या या ठीक आहे, घरीच आहेत. काका आलेत म्हणलं, हे आपले साहेब आलेत म्हणलं आपल्या इकडे. हो, या साहेब या. कोण होईन का नाही का? आजकाल काहीच भरोसा नाही राहिला, कोण येईन आणि काय झाबू देईन सांगताच येत नाही. कोण म्हणलं आपण? हो, काय होतं आपलं? तर नमस्कार, प्रथम कॉंग्रॅच्युलेशन. आणि माझा परिचय मी देतो. SM श्रीवास्तव, एक्झिक्युटिव्ह मॅनेजर, मारुती सुझुकी मोटर्स. तर मी याच्याकडे आलेलो आहे आपल्याकडे. आपल्याला जी काही आपला लकी ड्रॉमध्ये गाडी लागलेली आहे, आणि याबद्दल खरोखर तुमचं आम्ही मनपूर्वक अभिनंदन करतो. अभिनंदन केल्यानंतर आता पुढचा विषय करतो. आता मुख्य मुद्द्यावर आहे तुम्ही, हे जी गाडी आपल्या लकी ड्रॉमध्ये मिळालेली आहे, तर रामपूर जो लकी ड्रॉ तिथं झालेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ही मिळालेली आहे. तर त्यांनी आमच्याकडे बुकिंग केलेली होती, आणि त्याकरता 1.5 लाख रुपये डाऊन पेमेंट जमा केलेलं होतं. आता ज्याला जे कोणाला लागत असेल, तर त्यांच्याकडे आम्हाला संपर्क साधण्यासाठी त्यांनी सांगितलेला आहे, तुमचा पत्ता दिलेला आहे. तर म्हणून आम्ही आता तुमच्याकडे आलेलो आहोत. समजलं ना. हो ना, बरोबर आहे ना. गाडी भेटली आपल्याला, सगळं आपल्याच नावाने निघाली आणि आपलीच गाडी आहे. हो, मग आता पुढचं काय राहिलं? झालं ना मग. आता काय विषय काय मग? विषय आता सुरुवात झाली, कारण की आता हे जे पेमेंट आहे बाकीचं, हो, तर साधारणतः तुम्हाला 3.5 ते 4.25 लाख रुपये, हो, बाकीचं अमाऊंट राहिलेलं आहे. 1.5 लाख त्यांनी जमा केलेला आहे. तर बाकी तुम्हाला ते समजा इन्स्टॉलमेंट भरायचं आहे का पूर्ण कॅश देणार आहे का काय तुम्ही करणार आहे, याचं डिसिजन तुम्हाला घ्यायचं आहे बा. म्हणजे काय काही समजून नाही राहिलं? कायचं डिसिजन आणि काय? मला काही समजून नाही राहिलं भाऊ तुमचं. काय म्हणून राहिलं तुम्ही? तर मला गाडी भेटली, मी घरी आणली. इथं काका टिपर बसली राजा. अरे मी काय म्हणतो काका, त्याचं असं म्हणणं आहे की हे जे गाडी आणली त्याने डाऊन पेमेंट भरून आणलेली आहे, म्हणजे लकी ड्रॉवाल्यानं पुढचे 3.5-4 लाख तुम्हाला भरा लागते म्हणते. इन्स्टॉलमेंट भरता का काय एखादा मन भरता असं म्हणतात ते. इन्स्टॉलमेंट हे ते सांगा ना भाऊ. इन्स्टॉलमेंट जर असेल तर तुम्हाला साधारणतः आता 5 लाख समजा लोन पकडा तुम्ही अंदाजे, तर समजा साधारणतः तुम्हाला 13 ते 15, 16, 17 हजारपर्यंत किस्त येऊ शकते दर महिन्याले. 5 वर्ष म्हणा किंवा 4 वर्ष, जे काय तुम्हाला तुमच्या हिशोबानं तुम्हाला आर्थिक परिस्थिती पाहून तुम्ही पाहा किती रुपयाची किस्त ठरवायची. साधारणतः 13,000च्या वर आहे. जे काय किस्त भर लागते का? या गाडीची किस्त मला भर लागते का ते? म्हणजे मला आता नवरच झाला. आता गाडी तुमची, सगळं तुमचं घेतली तुम्ही, आता म्हणता डाऊन हे कोण भरण बाकीचं पेमेंट? इन्स्टॉलमेंट कोण भरणार आहे? हो, तुम्हालाच भर लागेल ना. पण असं काही सांगितलं नाही ना आम्हाला. आम्हाला फक्त गाडी म्हणे तुम्हाला भेटली घेऊन जा, मग म्हणून तर आणली आम्ही. आम्हाला काय माहिती असा लोचा म्हणण्याचा. मग आता कोण भरणार आहे बाबा 3.5-4 लाख रुपये? माझं कुठं पैसा आहे एवढा? हो ना नसे ना पैसा. आम्ही फायनान्सर आणले नाही सोबत. फायनान्सर आहे, TVS वाले आहे ते, फायनान्सही करतात हे. तर म्हणलं सांगा तुम्ही, लोन काढायचं असेल तर काही तुमचं चेकबुक, आपलं आधार कार्ड हे ते 2-4 कागद द्या, जिकडे तिकडे करून टाकू बाबू. बाबा मी कायले भरू किस्त मी काय 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 गाडी कायले वागू बा? मग मला भेटली म्हणून आणली मी. ते मी नाही भरत पैसे बाबा, आपल्याला सांगू नका तुम्ही. अच्छा, म्हणजे तुम्हाला पाहिजे नाही का? ठीक आहे ना, मग आम्हाला काय अडचण नाही, आम्ही गाडी ओढून घेऊन जाऊ. कारण की पुढचं जर पेमेंट भरत असेल तर तुम्ही तुमच्या नावे करा, बाकीचं पाच बसा. नाही तर मग आता आम्हाला गाडी ओढून घेऊन जावं लागेल. 1.5 लाख रुपये पेमेंट, डाऊन पेमेंट तुमचं चाललं जाईल तसंच. पण मी भरूच कायले? ते लकी ड्रॉवाले भरण ना. मग मला भेटली ते, तुम्ही त्याला मागा पैसे. तुम्ही कसे काय हे मागू राहिले मला? तुम्ही त्याला बुकिंग केली, त्याला मागा पैसे. मी काय देणार? गाडी नाही देत आणि पैसे नाही देत. सांगा नाही का आपण? अरे बा, काढा नाही का तुम्ही? गाडी इथं आहे, आमच्याजवळ एक चाबी असते त्याची. तुम्हाला आम्ही चाबी नाही दिल्या अजून. सगळं आमच्याकडे आहे, सगळं आमच्या नावानं आहे गाडी. तुमच्या नावानं गाडी झाली का ते? सध्या आत्ता उचलून घेऊ जाऊ शकतो आम्ही ते. मग आम्हाला भेटली, मग हे कसं का? ते काही जमत नसते ते, अजून तुमच्या नावानं नाही झाली. हो, ते लकी ड्रॉवाल्यानं ठरवलं, डाऊन पेमेंट देऊन गाडी आणली त्यानं, बाकीचं आपल्याला भर लागते. ते काही पुरत नाही. हे तुम्ही तुमच्या जवळ देऊन टाका. हे त्याला म्हणा घेसान तर पहा म्हणा ते. घेत असेल तर चिमण राहिल म्हणून पहा. बापरे, म्हणजे असं आहे ते नाही? एक तर मग 3.5-4 भरा, नाही तर मग गाडी घेऊन जाईन असं. बरं पाहतो मी. हे बा, मी जवायला फोन लावतो, मी सांगतो बा. तेच म्हणलं जवळ खू चिमणराव, भरत बसा म्हणा पैसे. द्या द्यायला फोन मारून द्या तिकडे. नाही देण्यातच मजा आहे. कोण भरण याचे हप्ते, कोण भरण बा पैसे? हो थांबा, मी फोन लावतो त्याला.
बापरे, काय बोलता बाबा? हो का? बरं बरं, ठीक आहे, मी विचारते त्याला. हो, बस आता झाले ते. विचारतो मी काय म्हणते तर. त्याने जर म्हटलं हो तर मग काही हरकत नाही. पण आता इतकं तुम्ही आता जर आमच्यासाठी करता तर ठीक आहे ठीक आहे, 2 मिनिटात सांगतो फक्त. बघा ऐका जरा, धक्का बसून चक्कर येऊन पडसान म्हटलं. बाबा काय म्हणाले तर म्हटलं गाडी पाठवून देणार आहे म्हटलं, 4 व्हीलर आपल्या इथं. लवकर विचारून सांग म्हणे. मग सांगा आता काय करायचं. इतक्या म्हटलं माझे उदार म्हणाचे बाबा, तुम्ही काही काही बोलले रात्री. बघा आता फोन आला त्यांचा, म्हणे घेऊन जा म्हणे. त्यांना ऑटो लागला म्हणे, तुम्ही 4 व्हीलर घेऊन घ्या म्हणे, मी पाठवून देतो. ते संजय घेऊन येऊन राहिला ते माझ्या चुलत भाऊ. अरे बापरे, हे कसं काय झालं म्हणे? रात्रीतून चमत्कार म्हणा, गाडी देतो म्हणते आपल्याला. तकदीरच खुललं मग तर आपल्याला लॉटरीच लागली नाही. अरे काय बोलून राहिले, काही मजाक नको करू म्हणलं. इतकं उदार नाही तुझ्या बुडा. तुम्हाला काय माहिती आहे, बोलता का तुम्ही फोनवर लवकर डबल? हो आता पाठवून द्याल, लवकर सांगा नक्की हो किंवा नाही, पटकन सांगा. त्यांना फोन करायचा आहे मला लवकर. असं काय झालं म्हणून? हो हो तर आता मी ते 1 मिनिटात म्हणतो, पण मला वाटतं कसं काय आज लोक काही असे 500 रुपये 1000 रुपये नाही दिले. दिवाळी रसायला बी असं 500च्या वर ड्रेस नाही घेतला. हे कसं काय करून आला एवढी मोठी गाडी? 5 लाखाची गाडी देतो म्हणते. हे बा मी 1 मिनिट जरा एक फोन लावतो मामा लुटेरेले, मा साळभाले. त्याने जर काय म्हणते त्यानंतर मी निर्णय घेतो. बाबा डोकंच पडायची पाहिजे आता. घ्या विचारा, या लवकर फोन लावा त्याला, सांगा काय सांगायचं तर. मग गाडीला नाही म्हणता का? जा लवकर विचारा, सांगा. हा बोला ना, बोला चिमनराव. हो थांबा ना भाऊ, जरा थांबा ना तुम्ही. हे पहा तुम्हाला सांगून राहिलं मी, ऑटो तुम्हाला मी न्यूज देते सध्याशी. हो आम्ही रामपूरवाल्याला भेटून नंतर आम्ही ठरवू तुम्हाला काय सांगतो ते. मग आम्हाला लकी ड्रॉत लागला. थांबा ना तुम्ही, बोल द्या मला 1 मिनटं. हां बोला चिमनराव, लवकर बोला म्हणलं. हे कसं काय राजा शोरूमवाले दिमाग खाऊन राहिले राजा तुम्ही. हे पा लय भाग्यवान चिमनराव राजा. हो खतरनाक भाग्यवान तुम्ही. तुम्हाला लागलं नाही कोणतं वाहन, ते लय फायद्यात तुम्ही. गडबड आहे म्हणून लुटरीच्या घरी, हो ना, काही समजून नाही राहिलं. बरं मी काय म्हणतो, माय 1 मिनिट ऐकता का तुम्ही? मला आता मामाजीचा फोन आला. 4 व्हीलर आहे ते म्हणे, तू घेऊन जाता का मले म्हणे. तर आणू का मग? मी कसं काय करा मग? काय म्हणजे काही अडचण येईन का काही? बोले का सासरा म्हणा तर खरंच गुलाबराव. अरे बा म्हणलं राजा, काय तुम्ही माणसा. चिमनराव तुम्हाला डोकं नाही का बा? पुढचा माणूस कोणत्या वृत्तीचा ते तुम्हाला देऊन राहिला गाडी, का एरीच देऊन राहिला का? घेऊ नका ते. इंका शोरूमवाले बा 9:30 वाजता पण घरी बसून नाही तर माहिती यायची जमून नाही राहिलं अजून ताल. मग ते आपलं लकी ड्रॉवाल्याने गेम केला म्हणलं सगळ्या बक्षीसवाल्याचा. फक्त डाऊन पेमेंट भरलं, बाकीचं आपल्या बोकांडीवर आहे. हो ते इन्स्टॉलमेंट लावता का एखादं मन देता असं म्हणून राहिले. बहुतेक सासरेबाच्या घरी बी तसे जाऊन पोहोचले असन ते 4 व्हीलरवाले, म्हणून ते तुम्हाला फोन केला असन घेऊन जा म्हणून. अरे बाबा, इथं म्हणलं राजा कसं काय झालंय? बरं बरं बरं, आपण नाही घेत म्हणलं ते. तुमचं कसं करता ऑटो जाता मग? काही नाही, आम्ही रामपूरला निघालो होतो. मी या तुम्ही या ना. हो ते मामाजीला सांगा म्हणा बा, ते तिकडे जा म्हणा तुम्ही बी. ते पैशाचं काय तर तुम्ही बी येऊन जा. हो तिथं ते लकी ड्रॉवाले धुवा लागन ना. काय 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 आम्हाला भरायला लावता का म्हणा बाकीचं पेमेंट बावा. बरं बरं ठीक आहे ना, येऊन जा तुम्ही इकडून. हो दिले म्हणतो, काही आपल्याला पाहिजे नाही गाडी, असं असं प्रकरण आहे बा. जाऊ तिकडे. आपण घेतही नाही ते. हो जाऊ दे तिकडे. बाबा आलेच म्हटलं ते. हो सांगा म्हटलं काय निर्णय आहे तुमचा? झालं का तुमचा? लावला का फोन त्यांना? काय म्हणतात मग? पाठवू का म्हणते लवकर? पाठवू का? हो काय बाबा, गमा गायब होत्या फाशी अंदाजा. नाही नाही मामाजी, हे बा राहू दे म्हणलं. मला काही गाडी पाहिजे नाही बा. कुठं बसता? आपल्याला गाडी नाही पाहिजे म्हणलं. हो हाय याच्यातच समाधान आहे आपलं आता. हाय माझं लुना. सांगा आता हे द्याव तर हेच होई नाही याच्या जोड. सांगा काय करा. अरे बाबा तुमच्याजवळ काही नाही, घेऊन घ्या 4 व्हीलर. पाठवून दे तुम्ही आता संजयजवळ. हो ना, 2 खेप फोन लावला पोरीले. नाही नाही नाही, ते काही पाहिजे नाही बा आपल्याला. आपल्याला हे बा पसणार नाही ते. फुकटाचं पचत नाही आपल्याला. कोणाला देऊन टाका ते, मला नाही पाहिजे. पागल आहे ते. म्हणलं बाबा काय यायले म्हणलं घेऊन घ्या ना, ते पाठवतात ना आपल्या इथं. अरे तुला काय माहित आहे ते? मग काय तर ते डाऊन पेमेंट भरेल आहे म्हणते मामा लुटरेची. इथं ते शोरूम वाले गेले रामपूरला, चालले आता मामा लुटरे. त्या बाबाला सांग तिथं जा म्हणून. ते काय आहे तर मग पैसे भरायला लागते म्हणलं गाडीचे 3.5-4 लाख रुपये. बापरे बाप, का म्हणलं बाबा हे इतके पैसे भरायला लागते म्हणते? ना मग तरी पुरलंच ना. मग आता भरा लागले तर भरा ना, मग हप्त्यानं भरा. 10-15 हजार रुपये किस्त पडन. पण एवढे गाडी भेटून राहील ना तुम्हाला तेवढे रुपयात नाही. नाही नाही पाहिजेच नाही बाबा. कुठं किस्ता भरून खाऊ काय मग मी? भाडं थोडं पुरत नाही मला. हो चला म्हणलं मी येऊन राहिलो तिथं. हो ते काय मंडळवाल्याला भेटतो म्हणते बा मामा लुटेरे. हो मी येऊन राहिलो. तुम्हाला याच या ते काय आहे तर. बरं काय तिथं जाऊन काय आता मग? तिथं जाऊन त्या मंडळाला भेटायचं आहे म्हणते ना ते. मग असं कसं काय केलं बा तुम्ही? पूर्ण आम्हाला पैसे भरायला लावता का? मामा लुटेरे भांडायला चालला तिथं. हो ते ऑटो गिटो ते देऊन नाही राहिले त्याला ते. मग मीच काय मागं हटतो. मी बी येतो मग. हो यायला सांगून देतो मी. मी म्हणतो आज काही देत नाही तुम्हाला, उद्या पाहू. हो मग मी निघतो रामपूरले, तुम्ही बी या बरं.
मग काय तर तेच म्हणलं या तुम्ही या तिकडून मग आम्ही एक एक लाखही घेतलेले का आम्ही आता हे असे पैसे भरा म्हणते. बरं ठीक आहे. काय झाला का निर्णय तुमचा? केला तुम्ही कोणाला फोन करायचं? झालं का निपटलं का तुमचं? काय करा सांगा फास्टमध्ये. हो आम्हाला काही एवढंच कामं नाही. ना भाऊ हो ना, जरासं गडबड नका करू ना. हे आमची फसवणूक झाली ना. हे आपलं कोणतं हे रामपूरचं लकी ड्रॉवाल्यानं आम्हाला धोक्यात आणलं ना. हे मग आम्हाला आधी असं सांगितलंच नाही त्यानं. मग आता हे आमचे जवळ मामा लुटरी त्याला ऑटो लागला. हो ते तिकून येऊन राहिले, मी इकून चाललो. हो सांगतो ना त्याला आता कोण कोण आहे त्या समितीत ते देणारे कोण होईल. मग आधी सांगायला नाही पाहिजे का आम्ही काय घेत होतो बक्षीस? 500 रुपयाची पावती फाडली आम्ही इकडे. मग आता 500 रुपयात जर तुम्हाला इतकं मोठं आता हे भेटून राहिलं तर मग अजून याच्यापेक्षा काय तुम्हाला तरी फायदाच आहे ना. नाही फायदा कायचा? मग आम्हाला नाही फायदा घ्यायचा. मग आम्हाला पुरा फायदा पाहिजे. मग फुकटच पाहिजे पुरं. हो हे कुठं काय इतके पैसे भरावं का आम्ही? हो येतो आम्ही, आता जातो आम्ही संजय संघ. नंतर मग बाकीचं ते उद्या तुम्ही पाहू काय निर्णय घ्यायचा आहे. हो उद्या या तुम्ही. चालते ठीक आहे. एक दिवसात सवलत हा तशी लोणावळ्याला दिली आम्ही. काही हरकत नाही. हा उद्या तुम्ही कन्फर्म करा काय तुमचं तर, उद्याच्या उद्या निर्णय द्या. नाही तर गाडी आम्ही घेऊन जाऊ.